नमस्कार मित्रांनो, काल घडलेल्या एका घटनेने सोशल मीडियावर चांगली चर्चा सुरू केली आहे। शाळेत शिकणाऱ्या काही मुलींनी थेट पोलिसांसमोर आणि प्रशासनासमोर आपले प्रश्न उपस्थित केले आहेत। आणि विशेष म्हणजे या मुलींच्या प्रश्नामध्ये भीती नव्हती, होता तो फक्त एक साधा सवाल की आमच्या प्रश्नांची उत्तरं कोण देणार आहेत। आता या घटनेनंतर सोशल मीडियावर आणखी एका नावाची चर्चा सुरू झाली आहे आणि ते नाव म्हणजेच अभिजित दिपके। पण प्रश्न असा आहे की या मुलींनी पोलिसांना जाब विचारण्यामागचं खरंच अभिजित दिपके यांच्या आंदोलनाचा किंवा विचारांचा प्रभाव आहे का, की ही फक्त एक योगायोगाची घटना आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच विषयाचा सविस्तर आढावा घेणार आहोत। नमस्कार, मी सिद्धार्थ आणि आपण पाहत आहात मराठी जनता। तर मित्रांनो, गेल्या काही काळात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की तरुणाई आता फक्त राजकारण्यांचं भाषण ऐकून शांत बसायला तयार नाहीयेत। विद्यार्थी प्रश्न विचारतायत, तरुण प्रश्न विचारतायत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्यवस्था आहे म्हणून ती बरोबरच असेल हा विचार आता बदलताना दिसतोय। आता याच पार्श्वभूमीवर अभिजित दिपके यांचं नाव चर्चेत आलंय। दिपके यांनी शिक्षण क्षेत्रातील प्रश्न, विद्यार्थ्यांचे प्रश्न असो, पेपरफुटीवरच्या मुद्द्यांवरचं आंदोलन असो, आता त्यांनी युवकांच्या प्रश्नावर आवाज उठवण्याची भूमिका मांडली आहे आणि त्यांच्या आंदोलनाची पद्धत आक्रमक असली तरी त्यामागचा मुख्य मुद्दा एकच असल्याचं ते सांगतायत की तरुणांच्या प्रश्नाकडे सरकार आणि प्रशासनाने गांभीर्याने पाहावं। आणि आता शाळकरी मुलांचा हा प्रकार समोर आल्यानंतर अनेक जण विचारतायत की हीच का ती नवीन पिढी ज्यांना प्रश्न विचारायला आता भीती वाटत नाहीये। मित्रांनो, कल्पना करा, एका बाजूला मोठे मोठे राजकीय नेते आहेत, दुसऱ्या बाजूला प्रशासन आहे, पोलिसांची यंत्रणा आहे आणि समोर उभ्या आहेत काही शाळकरी मुली, वयाने लहान पण प्रश्न मात्र मोठा। त्या प्रश्न विचारतात की हे असं का आहे, यावर कारवाई कधी होणार आहे, आम्हाला उत्तर कोण देणार आहे। आणि इथेच या घटनेचं महत्त्व वाढतंय, कारण प्रश्न विचारण्यासाठी हिंमत वयावर अवलंबून नसते। तुम्ही विद्यार्थी असाल, शेतकरी असाल, कामगार असाल किंवा तुम्ही सामान्य नागरिकही असू द्या, पण तुमच्या आयुष्याशी संबंधित प्रश्न असेल तर तो विचारण्याचा अधिकार तुम्हाला आहे आणि तो प्रत्येकालाही आहेच। आता इथे अभिजित दिपके यांचा मुद्दा समोर येतोय की दिपके यांनी आपल्या आंदोलनामधून वारंवार विद्यार्थ्यांच्या आणि तरुणांच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवण्याचा प्रयत्न केलाय। त्यांच्या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग आणि शिक्षणाशी संबंधित प्रश्न मांडले गेले आहेत आणि म्हणूनच आज एखाद्या विद्यार्थी प्रशासनाला प्रश्न विचारताना दिसला तर काही लोक लगेच त्यांची तुलना दिपके यांच्या आंदोलनाच्या शैलीशी करताना आपल्याला दिसत आहेत। पण आपण इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या मुलींनी केलेली कृती थेट अभिजित दिपके यांच्या सांगण्यावरून झाली किंवा अभिजित दिपकेमुळे झाली असं सिद्ध करणारा ठोस पुरावा सध्या आपल्यासमोर नाहीये। म्हणूनच आपण हा मुद्दा दावा तथ्य म्हणून मांडू शकत नाही, पण त्यांच्या आंदोलनामुळे निर्माण झालेल्या चर्चेला तरुणांवर परिणाम होतोय का, हा प्रश्न नक्कीच विचारता येतोय। आणि मित्रांनो, खरं सांगायचं तर हा प्रश्न फक्त अभिजित दिपके यांच्यापुरता आता मर्यादित राहिलेला नाहीये, हा प्रश्न संपूर्ण समाजाचा आहे। आपण आपल्या मुलांना काय शिकवतो, लोकांसमोर गप्प बसायला शिकवतो की चुकीचं वाटत असेल तर प्रश्न विचारायला शिकवतो। आपण विद्यार्थ्यांना फक्त परीक्षेत मार्क मिळवायला शिकवणार आहोत की त्यांना आपल्या अधिकाऱ्यांची जाणीवही करून आपण देणार आहोत, कारण शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकातील धडे नाही आहेत। मेन मुद्दा असा आहे की शिक्षण म्हणजे प्रश्न विचारण्याची क्षमता आहे, योग्य आणि अयोग्य यातील फरक समजवण्याची क्षमता आहे आणि पुढील गोष्टीविरुद्ध शांतपणे आवाज उठवण्याची क्षमता आहे। तर याच ठिकाणी अभिजित दिपके यांच्या आंदोलनाची चर्चा आता महत्त्वाची ठरते, कारण त्यांनी विद्यार्थ्यांशी संबंधित प्रश्नांवर आवाज उठवला, सरकारला प्रश्न विचारलेत, शिक्षण व्यवस्थेतील समस्यांवर आंदोलनही केलंय आणि त्यातून एक संदेश देण्याचा प्रयत्न केला की विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करू नका। आता त्याच काळात शाळकरी मुली प्रशासनाला प्रश्न विचारताना दिसत असतील तर समाजाने त्याकडे केवळ व्हायरल व्हिडिओ म्हणून पाहू नये, त्यामागचा प्रश्न समजून घ्यायलाच हवाय आपण। कारण मित्रांनो, आपल्या देशात पोलीस आणि प्रशासन ही व्यवस्था आहे आणि सामान्य नागरिकांना त्यांच्याकडून संरक्षण आणि न्यायाची अपेक्षा असते। म्हणून एखादा नागरिक पोलिसांना प्रश्न विचारतो। आता प्रश्न विचारतो म्हणजे याचा अर्थ असा होत नाहीये की पोलिसांविरुद्ध तो बंड करतोय। प्रश्न विचारणं आणि कायदा हातात घेणं या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत। शिस्त राखून प्रश्न विचारले पाहिजे, तक्रार मांडणे, उत्तर मागणे आणि कायदेशीर मार्गाने आपली बाजू मांडणे ही लोकशाहीची प्रक्रिया आहे आणि हेच विद्यार्थ्यांना समजणं आता महत्त्वाचं आहे। आता सोशल मीडियावर काही जण म्हणतायत की
अभिजित दिपके यांच्यामुळे मुलांमध्ये ही हिंमत आली आहे, तर काही लोकांचं असंही म्हणणं आहे की याचा दिपके यांच्याशी काही संबंध नाहीये. आता दोन्ही बाजूंच्या प्रतिक्रिया आहेत, पण सत्य काय? तर मित्रांनो, सत्य एवढंच आहे की या विशिष्ट मुलींच्या घटनेला दिपके यांच्याशी थेट जोडणारा ठोस पुरावा सध्या उपलब्ध नाहीये, म्हणून श्रेय देण्याआधी तथ्य तपासणं गरजेचं आहे. पण त्यावेळी जर एखादा सामाजिक किंवा विद्यार्थी आंदोलनामुळे तरुणांना आपले प्रश्न मांडणारी प्रेरणा मिळत असेल तर त्या व्यापक परिणामावर चर्चा होऊ शकते. आणि कदाचित या संपूर्ण घटनेचा सर्वात मोठा संदेश हाच आहे की आजची पिढी प्रश्न विचारते आहेत. ती फक्त राजकीय भाषण ऐकत नाहीये, ते सोशल मीडियावर माहिती पाहते, तुलना करते, प्रश्नही विचारते आणि प्रशासनाकडून उत्तरही मागते. म्हणून सरकार असो, पोलीस प्रशासन असो किंवा कोणतीही व्यवस्था असो, एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की प्रश्न विचारणाऱ्या नागरिकाला शत्रू समजण्यापेक्षा त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देणं आता महत्त्वाचं आहे. आता खरी गोष्ट अशी आहे की अभिजित दिपके यांच्यामुळे या मुलींनी प्रश्न विचारला का? तर याचं उत्तर आज आपण ठामपणे देऊ शकत नाही, पण एक वेगळा प्रश्न नक्की विचारू शकतो. जर विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली तर व्यवस्थेने घाबरायचं का? तर मुळातच उत्तर आहे नाही. उलट प्रश्न विचारणारे विद्यार्थी ही लोकशाहीसाठी चांगली गोष्ट आहे. कारण आजच विद्यार्थी उद्याचा नागरिक आहे. आज तो शाळेत प्रश्न विचारतोय, उद्या तो प्रशासनालाही प्रश्न विचारेल. आज तो आपल्या परिसरातील समस्येबद्दल बोलतोय, उद्या तो आपल्या गावांच्या समस्येबद्दल, विकासाबद्दल प्रश्न विचारेल. आणि हीच लोकशाहीची खरी ताकद आहे. म्हणून कालच्या या घटनेकडे फक्त व्हायरल व्हिडिओ म्हणून पाहण्यापेक्षा त्यामागचा मोठा संदेश समजून घेणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायला शिकवलं पाहिजे, पण त्याचबरोबर प्रश्न नेमका विचारायचा कसा, कायदेशीर मार्ग कोणता आणि समोरच्या व्यक्तीचा आदर राखून आपली बाजू कशी मांडायची हेही शिकवलं पाहिजे. आवाज मोठा असण्यापेक्षा मुद्दा मजबूत असणं हे गरजेचं आहे. आणि शेवटी अभिजित दिपके यांच्या आंदोलनाचा या घटनेवर थेट परिणाम झालाय का? तर याचं उत्तर कदाचित भविष्यात अधिक स्पष्ट होईलच. पण आज एक गोष्ट नक्की म्हणता येईल की प्रश्न विचारणारी तरुणाई तयार होत आहेत. आणि जेव्हा तरुणाई प्रश्न विचारते तेव्हा कोणत्याही व्यवस्थेला हे उत्तर द्यावंच लागतं. तुम्हाला काय वाटतं? या मुलींमध्ये निर्माण झालेली प्रश्न विचारण्याची हिंमत ही फक्त त्यांची स्वतःची जागरूकता आहे, या अभिजित दिपके यांच्यासारख्या आंदोलनामुळे तरुणांमध्ये प्रश्न विचारण्याची मानसिकता वाढते? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच राजकीय आणि सामाजिक बातम्यांची विश्लेषणात्मक माहिती पाहण्यासाठी आपल्या मराठी जनता या चॅनलला पुन्हा भेट द्या. धन्यवाद.